माननीय सभापती महोदय, आणखी 2च महिन्यांनी म्हणजे दिनांक 13 मे 2026 रोजी या सभागृहातील 9 सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, विधान परिषदेच्या सर्वांच्याच लाडक्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, श्री अमोलजी मिटकरी, श्री शशिकांतजी शिंदेजी, श्री राजेशजी राठोड, श्री संदीपजी जोशी, श्री दादाराव केचे, श्री रणजितसिंह मोहिते पाटील आणि श्री संजय केणेकर यांचा समावेश आहे. खरं तर कुठलाही निरोप समारंभ म्हटलं की एक भावनिक क्षण असतो आणि आजचाही हा क्षण सुद्धा तितकाच भावस्पर्शी आहे. विधान परिषदेचे हे विधिमंडळ वरिष्ठ सभागृह असून त्याला समृद्ध वारसा लाभलेला आहे. या सभागृहातून निवृत्त होत असलेल्या सर्वच सन्माननीय सदस्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक आमच्या सगळ्यांकडूनच शुभेच्छा. कोणताही नवा प्रवास सुरू करत असताना थोडा वेळ थांबावं लागतं. हे थांबणं म्हणजे पूर्ण विराम नसून तो एक स्वल्पविराम असतो. पुढे नवी दिशा आणि नवी जबाबदारी त्यांची वाट पाहत असते. या सदस्यांबाबतही ही गोष्ट लागू होते. निवृत्त होत असलेले काही नशिबान सदस्य पुन्हा या सभागृहात नक्कीच येतील, तर काही नाही तर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. मिळालेली प्रत्येक जबाबदारी हे सर्वजण यशस्वीपणे पार पाडतील याची मला नक्कीच खात्री आहे. या सभागृहाचे सन्माननीय सदस्य आपल्या सगळ्यांचेच स्नेही उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. उद्धवजींना प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा समृद्ध वैचारिक वारसा लाभलेला आहे. ते एक संवेदनशील कलाकार आणि उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून आपल्याला सर्वांनाच परिचित आहेत. ठाकरे कुटुंबाने पवार कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षाचा स्नेह आपल्या सर्वांच्या समोर आहे. हा स्नेह जपण्याचं काम दोन्ही कुटुंबियांकडून तितक्याच आत्मीयतेने केलं जातं आणि खास करून आपण जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आदरणीय अजितदादांच्या बरोबरचा आपला स्नेह अधिकच दृढ झाला आणि मला वाटतं तो कायमचा राहील. सन्माननीय उद्धवजींना पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देते. या सभागृहाच्या सन्माननीय सदस्या डॉक्टर नीलमताई गोरे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आणि परखडपणे नेहमीच आवाज उठवलेला आहे. एक लढाऊ महिला नेत्या आणि साहित्यिक म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. एक महिला म्हणून त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. या सभागृहाच्या उपसभापती म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी पार पाडलेली आहे, याचाही मला मनापासून अभिमान आहे. त्यांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. या सभागृहाचे सन्माननीय सदस्य आणि आदरणीय दादांचे लाडके अमोलजी मिटकरी हे विदर्भातील एक छोट्या गावातून येतात. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी राज्यभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे आणि आदरणीय अजितदादांनी हाच त्यांचा गुण चोखंदळपणे ओळखला आणि त्यांना या सभागृहात काम करण्याची संधी दिली. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे ते एक अभ्यासू आणि प्रभावी सदस्य आहेत. त्यांना माझ्याकडून खूप खूप त्यांच्या पुढच्या वाटचालीसुद्धा शुभेच्छा. या सभागृहाचे सन्मान्य सदस्य श्री शशिकांतजी शिंदे साहेब हेही दादांचे अनेक वर्षाचे स्नेही सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे. माथाडी कामगारांचे प्रश्न लढाऊ पद्धतीने मांडणारे नेते म्हणून ते सर्वांना परिचित आहेत.
त्यांनी यापूर्वी विधानसभा सदस्य आणि राज्याच्या मंत्रिमंडळातसुद्धा उल्लेखनीय काम केलेलं आहे. उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे. आपल्याला माझ्याकडून खूप खूप आपल्या वाटचालीसाठी आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.